मित्रांनो पाहू शकतात आपला सर्वांचा कालीच मेहरबान या ठिकाणी गटपास आहे. कानाचा नमस्कार. आज काय नियोजन मैदानाचा? नियोजन काय आता बघितलं गटपास झालेला आहे 7 गटात. बघू आता कोणी बसवला नियोजन सर्व? नियोजन काय आता आपणच बसवलं लागला. कोण कोण आहे? रायबान मेहरबान. हां आजच्या मैदानातला काय किस्सा? किस्सा काय चालू आहे सगळं व्यवस्थित एकदम सुरळीत चालू आहे. लवकरच गट पळाले सर्वांचे. मला वाटते फायनल आज 100% होईल कारण की गेल्या मैदानात झालेली आहे फायनल. पण ती आता वाटत नाही दिवसा उजेडाच फायनल होण्याची शक्यता आहे. चाल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात सप्त इंदर केसरी बैलाचे दोन्ही मालक या ठिकाणी किरण आप्पा आणि स्वतः उत्तम शेठ देखील आहेत. शेठ नमस्कार. आज काय नियोजन मैदानामध्ये? आज घरच्याच गाडीचा नियोजन. हां रायना आणि आमदार किती 9व्यामध्ये होते ना? 6व्यामध्ये होते काय? ड्रायव्हर भैया ड्रायव्हर. हां दादा नमस्कार. आज काय सर्व टीम आले? मागच्या वेळेस मैदान होतं दहिवलीचं तेव्हा देखील तुम्ही आलते. आता पण घरची गाडी पळवते लागली गाडी पळायला चांगली. हां किती तासाला होती? एक नंबर बाहेर नव्हती. आणि मी बघितले ना खालना गाडी डायरेक्ट म्हणजे लवकरच गट होता. मी घरी लाईव्हलाच बघितली गाडी एकदम म्हणजे फुल स्पीडमध्ये पळत होती. सर आता माझ्याकडनं शुभेच्छा असतील. काय किस्सा वगैरे मैदानातला बोलता? काय नाही मैदानाचं नियोजन चांगलं केलं आहे. मैदानाची सुरुवात पण चांगली लवकरच केली त्यांनी आणि आज 100% फायनल होईल त्यांच्याकडे. दादा काय किस्सा वगैरे तुम्ही मैदान चांगलं झालं आणि लवकरात म्हणजे त्यांनी लवकर टाकलं. काहीतरी 93 गट आहे ती. आता शेवटचं गट पळायला गेली. हां चालेल चांगलं मैदान पार पडू. आपली टीम कोण कोण आलं भरपूर? सागर आहे आपला भैया आहे. माझ्याकडनं शुभेच्छा असते सर्वांना. मित्रांनो त्या दिवशी आपण जी पावऱ्याची मुलाखत घेतलेली आहे तो पण या ठिकाणी गटपास झालेला आहे आणि इथं सुरुदादा आहेत. आपण त्यांची थोडीशी मुलाखत आहे. दादा आपला कितीमध्ये होता? 71ला 3 नंबर तासा होता. हां काय कोण होता अजून पहिल्यामध्ये? आपल्याला रुद्रावाल्यांचा नांद्या होता कुंभारकन पाड्याचा. हां काय ड्रायव्हर कोण होता गाडीवर? आपला प्रथमेश शिंदे बाबू ड्रायव्हर बदलापूर. सोडायला कोण होतं खाली? सोळाला मालक स्वतः विश्वास स्वप्नेल होता ना. यो संदेश होता देसाईचा. आजचा काय किस्सा विस्सा झाला का आता गटाला? नाही आज किस्सा नाही. एक किस्सा आज ड्रायव्हर लोकांचाच किस्सा आहे. काय 5-6 ड्रायव्हर नाही बोलले मग तेव्हा ते बाबूला शोधला. मेन आपली जी गाडी हाकलतात 2-3 ड्रायव्हर ते आले नाही. बाकी काही किस्सा नाही. चालेल बरं नंतर सेमीला भेटू. हो मित्रांनो पाहू शकतात आजच्या मैदानात जे गटपास झालेले नंदी आहेत आपण त्यांची माहिती घेऊया. दादा नमस्कार. तुझी ओळख दे ना. आम्ही काकडवालावरून आलो. साहिल दत्तर आमचा छावा आणि लंपी. हां गटपास झाले दोन्ही. घरची गाडी होती? नाही दोघांना वेगवेगळे पाहिजे. हा कितीमध्ये झाला गटपास? 49 मध्ये 9 मध्ये. 9 मध्ये कोण कोण पाहिजे आहेत? याला आपल्या चामटोलीचा वजीर होता ना. याला आधीचा माऊली होता. हां किती दोघांचे कुठल्या तासाला लागलेली गाडी? 5 नंबर तासा होता. 6 नंबर तासावर होता. हां काय कुल्ला निकाल झाला का पेंडिंग? नाही याची पेंडिंगला होती. याची गाडी म्हणजे लोबी क्लोज झाली ती साईडची गाडी ना. यो खुल्ला झाला. चालेल घ्या. लंपी भारी नाव आहे याच्यावर ना ठेवलं काय? हां ते बेकारी. चालेल घ्या. मित्रांनो पाहू शकतात भाईचे बैल मैदानात आलेले आहेत आणि त्यांचा राणा या ठिकाणी गटपास झाला आहे. दादा कितव्यामध्ये होता राणा? ते पोरांनाच माहिती. हां काय मला वाटतं 11मध्ये हे होता काय? 11मध्ये राणा होता आणि यांचा रे हा 20मध्ये होता काय? कोण कोण कशामध्ये होतं सांग ना एकदा. हे घरचा सहज आणला 20 मध्ये हरणे आणि ओमकार. राणा आता जाणार आहे खाली. आता जाणार आहे पण त्याच्यावर ते निशाण आहे तो जुन्या महिन्याला आहे. पहिल्या मैदानातले हां काय यानं तर एकच याच्यामध्ये घरचं साज होता काय? घरचा सहज होता 20 मध्ये. चालेल की आज हरण्या वगैरे हरण्या ओमकर सॉरी पाहू शकता मित्रांनो. भाई वगैरे तिकडे गेलेत? नाही आली आता येते. हां का चालेल का मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी गटपास नंदींच्या सूचीमध्ये. दादा नमस्कार. मस्त जागा निवडल्या तुम्ही. सावली जरा बैलाला. हां आज कितीमध्ये होता गाडी? 41 मध्ये. 41 पायरा सरपंच पवार DSP वाल्यांची बैल होती. 41 मध्ये किती तासाला होती? 5 नंबर तास. गाडीला कोण होता ड्रायव्हर? यो बाबू ड्रायव्हर. हां नाव ड्रायव्हर बघा मित्रांनो रॉकी रॉकी आहे.
त्याला पण मस्त सावली भेटली. मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी एक तर सफेद वासरू देखील गटपात झालाय. रोहन दादा म्हात्रे यांचा सफेद वासरू येतो गटपात झालेला. किती मध्ये आला? 51 मध्ये गटपात झालाय. मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी गटपास नंदी एकदम कोपऱ्यात बांधलं. दादा नमस्कार. नमस्कार. कितव्या गटामध्ये होती गाडी? 47. हां, कुणाच्या नावाने गाडी पडते काय? मंजुल महाकाल ग्रुप दुंद्रेपाडा वाजे या नावाने. हां, कोणत्या आज आज हा संग्राम योगेश फुलोरे भोकरपाडा यांचा शिवा आहे आणि तो मंजुल महाकाल ग्रुप दुंद्रेपाडा वाजे दोन्ही एकत्र पळाली? एकत्र आला. किती वेळ आहे तो? 47 मध्ये. 47 मध्ये. तास किती होता? तास क्रमांक 3. ड्रायव्हर काय म्हणता? ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर केवालेचा इथे हां, चालेल घ्या. या पुढे. नाही मित्रांनो हे बघा 55 मध्ये आपण गटपात झाला. आता किती काय नाव? सिकंदर. कुणाच्या नावाने पळतं काय? आपला सरजा ग्रुप मुलेखंडे या नावाने पडते. हां, आज कोण होतं यासोबत? यासोबत चिंचपाडचा सुंदर होता. आतिशचा? नाही सॉरी, संदीप. विसरलोय पण. संदीप पाटील. हां, चालेल घ्या. या इथे पुढे बघू शकता मित्रांनो अदनान पटेल यांची या ठिकाणी गाडी आहे, विमान आहे. चांगलं असं नियोजन असेल. दादा नमस्कार. धन्यवाद. बोला. यांशी बोला. यांशी हा शेठ पण आहे. शेठ नमस्कार. किती मध्ये गाडी? 83 मध्ये. हां, कोण नियोजन? आदनाने केलं. कुठला वासरू आता नाशिकचा आहे. हां काय चांगलं असेल मग नियोजन. बघू आता. गाडी पण लागली, कडेची लागली. मग काय चांगलंच नियोजन होईल तुमचं. समजेल आता कसं काय ते. चालेल. आणि पहिले वरती आपला बैल पळतोयच ना? हा बैल वरती पण. चालेल. बघा मित्रांनो हे आपण 17 तुमचा आहे का? नाही 17 नाही. मागच्या घाटावरचा मैदानात आहे तो. आता ते वासराने थोडासा हां, मागच्या मैदानातला. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण चांगला नंदी गटपात झाला. दादा नमस्कार. तुमची ओळख द्या. मी संदीप शंकर पाटील, पनवेल चिंचपाडा. किती मध्ये गाडी होती? 55 मध्ये होती गाडी. हां, काय नंदींचे आपले दोन्ही नावं? सुंदर आणि सिकंदर. हां, चांगलं नियोजन पार पडलं आज. हो. ड्रायव्हर कोण होता गाडीवर? साताऱ्यात होता अक्षय ड्रायव्हर. हे काल उतरवलेला का तुम्ही? चालेल. मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी गटपास नंदी. दादा नमस्कार. तुमची ओळख द्या पहिले. विकास प्रकाश पावशे काटेवाडीली. कोणत्या नंदी आहेत? माझा बागड म्हणून हा नंदी आहे. हां, कितव्या गटामध्ये पळाला? 12व्या गटात पळाला. बागाड आणि कोण होता आज? नाशिकचा. तो सफेद? हा. हां हां. तुम्ही नाशिकच्या तुम्ही उतरवला पूर्ण? हा मी मागवला. हम्म. माझं नियोजन करून दिलं आता आमचे मोनिश शेठ म्हात्रे चिंचपाड्याचे आहेत. बाजीरावले. हा बाजी बैलवाले त्यावेळी नियोजन करून दिलेलं. हां. ड्रायव्हर कोण होता गाडीवर? छोटे कोराळे. हां. तो रात्रीच इकडे आलेला. नाशिकमध्ये त्याचा काय इतिहास वगैरे काय? इतिहास म्हणजे त्याचा चांगल्या गाड्यांना तो केलेले आहेत त्यांनी नाशिकमध्ये घोडा बैलामध्ये. हां, चालेल. बरं. तिथं त्यांचे मालक आहेत तिथे नाशिकचे, त्यांच्याशी विचारून घ्या. तर सुंदर पण ते आणलं काय? नाही सुंदर नाही, तर हारणे आणल्या ते सांगतील अजून. इथं त्याचा भरपूर मोठा इतिहास आहे. दादा नमस्कार. आपल्या आज काय नियोजन होता मुंबईमध्ये? मुंबईमध्ये बागडमध्ये बैल होता. हां. पोलीस मात्र कसं काय नियोजन? कधी बैल आला काय? बैल आम्ही काल रात्री आणला, कर्जमध्ये उतरवलेला हां. पाहुण्यांच्या घरी. हा दुसरा आहे काय? दुसरा आहे वेगळं शरीर यष्टी आणि वेगळी शिंगांची वगैरे? मध्ये टॉपला आहे घोड्या बैलमध्ये. हां. हो. घोड्या बैल नाशिकला कोणत्या घोड्यामध्ये बोलतो? अर्जुनमध्ये. घरचा घोडा, घरचा बैल, हां. घरची गाडी. अजून किती याचा काय इतिहास वगैरे काय? त्याचा अजून पडलाच नाही घोड्या बैलात. हां. हो. आणखी ना काय अजून काय तुम्ही कोणते नंदी उतरलेत का तुमचं? नाही अजून एक घरी आहे ना दुसरं. नाही इथं मैदान अजून तुमच्या ओळखीचं? इथं नाही. आलेले पण गेले ते. हां काय? आलते 2 नंदी होते. चालेल. शुभेच्छा असेल माझ्याकडनं. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या पहिले. शिवराम भिवा टाकले कौसा. सुंदर. आज किती गाठामध्ये होती सुंदरची गाडी? 64 मध्ये. कितवा तास? 5. ड्रायव्हर कोण होता? तास नंबर 2 होता. 2 होता तास नंबर. हां काय? ड्रायव्हर इथला होता कर्जतचा. हां. सोबत पायरा? आपला कोली वजीर. वजीर होता काय? कुणी नियोजन बसवलं सर्व? तो आमचा भाऊ आहे रोहित हां. टाकले करून त्यांनी केलता नियोजन. चालेल. माझ्याकडनं शुभेच्छा असं. आणि याचा आज मला तरी वाटतं कुठेतरी पहिलाच गटपात झाला. इच्छा होती लई इथं गट पास करायला पाहिजे. हां. आणि आपण टॉपचा पैरा नाही का आपला केलता भावानी सांगितलं पण आहे आम्हाला का पैरा मोठा आहे
तो बोलतो चला बोला. म्हणून आम्हाला इच्छा होती लय सुंदरवर का गट यांनी पास करावा. तर गट पास करून दिला आम्हाला लय अनुभव आहे. नाही खरोखर ना, कारण का कसं आहे आपले मुंबईमधले बरेचसे गाड्या मला वरती घाटावर जायला बघत नाही. नाही. मग मुंबईमध्येच कुठं काय असेल तर हा. चालेल. चल माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. माझं नाव भावेश श्याम म्हात्रे आणि हा बाजीबाई हा मोनीश श्यामशेठ म्हात्रे कल्याण चिंचपाड या नावाने. आज काय नियोजन झाला? आज एकविरेचा कार्टून म्हणून वासरू होता, त्यांना दिलेला. आज ना कसं आलं मैदानामध्ये ना बरेच जण नाशिकचे बैल इथलं तिथलं गेलं, तुम्ही एकविरीचे केलं, मला काय सांगणार? हो, ते आपले एक सर्व मित्रपरिवार आहे एकविरेचा, त्यांनी फोन केलेला का बैल भेटेल का. तेव्हा ते मोनीशशी संबंध असल्यामुळे संबंधात आपण त्याला बैल फेऱ्याला दिला. करजे पूर्वकरांचा बाजीराव आणि कल्याण चिंचपाड्याचा बाजीराव. जेव्हा कुठेही शर्यत असो, वरती असो तर ही खालची मंडळी वरती येते ना, वरती असलं खालती असलं तर वरची मंडळी खालती येते. आज पण आले का सगळी टीम? हो, आले. ड्रायव्हर पण आलाय, छोटा ड्रायव्हर कोराळे आणि सर्व आलेले तिकडे. आज तोच होता गाडीवर? हो, गाडीवर तोच. हा स्वतः त्यांनी गाडी आणली आपली, कारण त्याची इच्छा होती का बाजीला एक वेळा तरी मुंबईमध्ये गट तरी पास झाला पाहिजे अशी इच्छा होती आमच्या लोकांची. आणि घाटावर पण पहिले तोच गाडी आणत होता आणि चांगले हिंदकेसरी मैदानांना पण त्यांनी गाडी आणलेली पाहिजे. चालेल. ज्या टायमाला तर छोट्या ड्रायव्हर गाडीवर बसला त्या टायमाला बाजीची गाडी पास होते. हो, लकी ड्रायव्हर. लकी ड्रायव्हर. बैल पण चांगला पळतोय. त्याच्या हातावर असेल. हां, हातावर. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुमच्या बाजीराव ग्रुपला. धन्यवाद. मित्रांनो पाहू शकतात, 1 नंबर गटामध्ये पास झालेली गाडी. एक इकडे आहे बोला आणि एक वासरू कुठे हा आहे काय? हा वासरू आहे बोला तिकडे आहे. हा काय, कुणाचा आहे हा वासरू? घोटचा आहे. हा, आणि तो समीर शेटभोईर, हा मोठा गावाला. मोठ्या गावाला. ओके, आता तुमची एक मध्येच होती, तुम्हाला नाही 5 वाजता उठायला लागला असेल. सकाळी 4 वाजता निघले घरात. 4 वाजता निघालेत. हो. गाडीवर ड्रायव्हर कोण होता? ज्ञानी ज्ञानी मामा होता काय? मुंबईचा ड्रायव्हर. माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला. दुसरा वासरू कुठे? तो तिथे बोला बस. याच्या टेम्पोच्या पलीकडं हा, तो बसला. तो बसलाय तो का? चालेल घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. कुठला नंदी हा? जो आदई पनवेल, सह्याद्री धाबा ग्रुप आदई पनवेल यांचा माऊली. हा, 49 मध्ये होता. हो, 49 मध्ये होता. कोण होता जोड? जोड काकरवडवाल्यांचा वासरू होता, छावा म्हणून. हा काय, हा, कुणी बसवलेलं नियोजन? नियोजन त्यावेळी आपला बैल मागितला होता हम्म. आणि त्यांच्याशी संबंध चांगले आहेत म्हणून आपण त्यांना एक शब्द दिला बैल. ड्रायव्हर कोण होता गाडीवर? ड्रायव्हर त्यांचाच होता. हा, हा, फायनल होईल का आज? 100% फायनलला राहील बैल. आता घाटावरून आलेला होता, 4-5 फायनल केलेल्या बैलांनी. हा, आता त्या दिवशी पुण्याला पण गट काढलेला, सेमीला आमची गाडी जरा बाहेर गेली म्हणून, पण बैल यावर्षी जोरात आहे. चालेल. जोडला पण चांगला बैल पळतो, दोन्ही कांदी पब्लिक. याचा एखादा किस्सा इतिहास वगैरे काय? नाही, तो पब्लिकचा किंगच आहे. जेवढी पब्लिक असेल तेवढं उलट बरेच जणांना मधून गाडी लागल्यावर आनंद होतो, पण आम्हाला कडेने लागल्यावर आनंद होतो. कडेने लागल्यावर अजून बैल पळतो. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असेल. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी 14 मध्ये आनंदी गटपात झालाय आणि या ठिकाणी हा 22 मध्ये गटपात झालाय. तर इथं कोण नाही आहेत, आपण विचारलं असतं त्यांना. तुमचे आहेत का? कुठली बैल आहेत? बोला, इथं बोला, कुठली बैल आहेत? हा, ओलेची का? काय काय नाव यांचा? शाहीर, महबूब आणि बादल. हे कशामध्ये गटपात झाले? एक 22 मध्ये गटपात झालाय आणि घरची गाडी पळाली. हा काय, तो पण आहे का? हा, याच्यासोबत कोण होता? हिंदकेसरी चंदर, हा काय, बारीक ड्रायव्हर शिरस्वतीचा. चालेल बरं. मित्रांनो पाहू शकतात, सोमनाथ शेठ पाटील दाभाड बापसाई यांची बरीचशी बैल या मैदानामध्ये गटपात झालेली आहेत. आणि बाकी कुठे आहेत? शेठ कुठे? हां, कोणते गटपात झालेले? छावा आणि पारदान. छावा आणि प्रधान. कुणाकोणात पाहिजे? घरची गाडी पळवली काय? घरची गाडी नाही, मग पहिल्यात पळवली. कोणाकोणाचा पायरा होता? काय नाशिकचा उतरवलं LP. हां, आणि दुसरा? छावाला सत्याबाई. तुमचं आहे का सत्याबाई? अरे यो, पोराचे सत्याबाई काय? कुठला आहे आम्हा? कांडपा करतात का? चालेल, चला. माहीत नाही कोण कोण गटपास झालं सगळं. प्रधान
हां हां चालेल बरं. आता काय बोलले 51मध्ये 51 मध्ये वरपचा बबल्या. तो 51मध्ये तिकडे सफेद वासूर तो तुमच्याच सोबत होता काय? हा वरपचा बबल्या काय? वरपचा बबल्या. कोण होता ड्रायव्हर गाडीवर काय? ड्रायव्हर संजय ड्रायव्हर ढोके. कोणी असं बसवलं नियोजन? नियोजन आपलं हितेश भोईर ढोके आणि राज भोईर वरप. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असेल. धन्यवाद. मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी 26मध्ये आनंदी गटपात झाला आहे. दादा नमस्कार. तुझी ओळख दे ना पहिले. माझं नाव प्रीतम म्हात्रे. आमची गाडी शहर बनबा ग्रुप आणि पोवले जावले एक्सप्रेस मारीबाई. हां, आज कोणते कोणते बैल आणले तू? मारीबाई आणि अखंड. यात घरचा गाडी बोलवली का सगळ्या? नाही, पायऱ्यामध्ये पळालं साहेबरावमध्ये आपण अखंड. आणि दुसरा मारी पळाला होता, त्याची गाडी फॉल झाली. हां, ड्रायव्हर कोण होता गाडीवर? ड्रायव्हर मोने ड्रायव्हर हां, वाटेगावकर. आज काय किस्सा? आज किस्सा म्हणजे आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसातून आराम होता, बैल काढला त्यांनी करून दाखवला. आज चांगल्या गाड्या होत्या. एक रायनाची गाडी होती, दुसरे पण गाड्या होत्या कुठल्या ना, मग ती गाड्या होत्या गटामध्ये. हां काय कडेनं बोलून गटपास केला. दादा नमस्कार. नमस्कार. आज कितीमध्ये गाडी? गाडी पळाली 21मध्ये. हां हां, आज किस्सा काय थोडाफार? किस्सा म्हणजे आम्हाला वाटलं होतं आज गटपास होणार गाडी हां 100%. कारण पायऱ्यामध्येच होता आम्हाला. हां कामगारवाल्यांचा LP होता. हां. गाडी पडली. किती तासामध्ये ती? 4 नंबर तासामध्ये होती. हां, LP कुठं बांधला आहे? त्या हेडला बांधला, पलीकडे बांधला. चालेल हां चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो बघा, आताच आपण तिकडं मुलाखत घेतली. आपण थोडीशी माहिती घेऊया. दादा कितीमध्ये होती गाडी? हां काय, कितीमध्ये होती गाडी? 26मध्ये होती. नियोजन कोणाचं होता सोबत? कोण? अखंड हां काय, कुठला बैल आहे? दुंदऱ्याचा साहेबराव. दुंदऱ्याचा काय? किती तासाला होती? 2 नंबर तास. हां, काय किस्सा आजचा? बोल ना काहीतरी, किस्सा बिस्सा बोल काहीतरी. चालेल घे, शुभेच्छा असते माझ्याकडे. मित्रांनो बघू शकता 74 मध्ये आता ही गाडी पास झाली. दादा नमस्कार. नमस्कार. कितीमध्ये गाडी होती? 74 चौथ्या तासाला. हां काय, कोण होता सोबत? सोबत आमचा घरचा वासरू आदत वासरू आहे, हां काय. शंभू. आजचा किस्सा मैदानातला काय सांगशील? मैदानाचा किस्सा, मैदान पडला तर आम्हाला वाटलं आदत बैल आहे, तर आमचा घरचाच वासरू होता शंभू. बरं आपली घरचीच गाडी पालवायची म्हणून आम्ही या मैदानाला आवर्जून आलो. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो पाहू शकतात गोपालबाबा महाराजांचा 39 मध्ये लक्ष गटपात झालाय. लक्ष आणि कोण होतं रे? शिट्टी. मित्रांनो बघा 57 मध्ये ना, काय नाव बैलांचं? बैलाचं नाव एखादा पाखरे आणि तेजा. तुमच्या ग्रुपचं नाव? आई गावदेव प्रसन्न भुंगा ग्रुप कोर्से. हां, कितीमध्ये पळाली? 57 मध्ये. तास क्रमांक 5 वर. ड्रायव्हर वलकीतून होता, पण त्याला असं टाइमवर बसवलंय. काय किस्सा? काय किस्साने लय जाणं एक आम्हाला कमी रेकलेला, पण आज बैला करून टाकलं ते. चालेल, आणि एकदम एकामेकाला हे झालं तुम्ही. मित्रांनो पाहू शकतात कुंडे वालकरांचे वासरे या ठिकाणी आहेत. आपण विचारूया कितीमध्ये गटपात झाला. नमस्कार दादा. नमस्कार. कितीमध्ये गटपात झाला आपल्या नंदी? 54 मध्ये. हां, कोणते? नंदी आणि सुंदर घरचा साज. घरचीच गाडी पळवली. हो. आजचा काय किस्सा वगैरे मैदानातला? काय ना, आपली 54 मध्ये गाडी होती 4 नंबरला, त्यात पळवली आपण. ड्रायव्हर कोण? अथर्व ड्रायव्हर पारगाव. हां चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद. बरेत ना? हो बरं. मित्रांनो पहा गटपास नंदी या ठिकाणी. दादा नमस्कार. कुठला बैल आहे काय? हां, मावलेलीच आहे. काय नाव तुम्ही मालकाचा ग्रुपचा? बैलाचं नाव मुंगला. हां, मालकाचं नाव साक्षी प्रदीप कोलंबे आणि रोहित. कोणासोबत पळाला? हा पुण्यावरून बैल मागवला. पुण्यावरून बैल मागवला. बैल एकदम फ्रेश दिसतोय. चला, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद. दादा नमस्कार. आज मैदानात ना वेगळीच गती बघायला भेटते. झोपलेला वासरू आताच उठला. तुमची सर्वांची ओळख द्या ना पहिले.
सागर काय बोल कोणती कोणती बैल आणल्या आज? काय करतील गाड्या राहणार हा अजून हे बाकीची हे आपलीच जवळची हा आपली शेतकरी एक तरी आज तू रायनाची सुट्टी केली आज सगळ्यांची केली सिकंदरची मेहरबानी हा अजून कोणाची सुट्टी करायची झाले सगळ्यांची चांगल्या गाड्या पाहायला सकाळी सेमीला आता सगळं आता सेमीला सर्व गाड्या कसा आता मुंबईचा बिंदोडचा आपला आमचा विसापूरचा हा कार्तिकाने पाहायला आपला किस्मत हा आणि मेहरबान आणि आपला रायबा आपला लक्षा चांगल्या गाड्या पाहायला कसा वाटला मुंबईचा 3 फेरचा मैदान चांगला आहे मैदान वरच्या मैदानाप्रमाणे नियोजन चांगलं आहे बरोबर आहे वरचं मैदाना बरोबर नियोजन आहे चांगलं ट्रॅक्टरचा जर नसता कॅन्सल तिकडे गेले असते का हो तिकडे तिकडे असतं तिकडचं नियोजन होता हो आपलं नियोजन ते होते हा अचानक मध्ये इकडे गेले हां ते कॅन्सल झालं म्हणून घरची गाडीचा निर्णय घेतला आणायचा. हा चाल माझ्याकडनं तुम्ही आता सुट्टी करा बघू तिकडे खाली पण जमला तर घेऊ 100% यांच्याबद्दल पण अजून बोला ना ते काय आपल्या गाडी त्याच्यामध्ये पाहिली चांगली गाडी पाहिली मग डायरेक्ट ती गाडी तिकडून घरशी आले का मुंबईचा कोणता पहिले ही एक वेळी जायची आपली शेती हा हां सगळी माहिती तिथनं झाली डायरेक्ट हां घाटा असतात आपल्याकडे हा एकविरेच्या मैदानाबद्दल मला सांगा ना थोड्या एक वेळी मैदान चांगलं असतं एक नंबर आणि आता गाड्या जमतील चांगल्या खूप गाड्या जमतील रायनावरती वगैरे कसं काय दिसेल काय काय ना काय असणार घरची गाड्या असतील आपली चांगली पालिका आम्ही गाडी नाही फोडत हाईच गाडी पळवतो आज आपला आमदार रायना पाहायला इकडे बांधले चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार ओळखते ना तुझी माझं नाव रोहन दाबणे हां शेलारपाडा कुठल्या ग्रुपचा पहिला दाबणे मास्टर ग्रुप शेलारपाडा जनार्दन शिंदे तांदूळवाडी माई मयूर बर्गे रुई यांचा शेला बलमा कितीमध्ये गटपात झाला 73 मध्ये कोण होतं सोबत मन्याबाई पिंपलोलीचा हां कुठं बांधला माने बाई तिथे चालेल दादा नमस्कार कोण बोलता नमस्कार कुठला नंदी हा हा ओवेपेठचा नंदी आहे हां कुणासोबत होता आज ते कुठलं वासरू आणलं होतं ना नवीन त्यांचा मालक दादा विसरल हां मी नाही मालक आहे मला मालक तिथे खाली उभे आहे ते बघा तिथे समोरच नंदी आहे त्या गाड्यामध्ये पाहायला त्या झाडाच्या खाली इथं काय हा इथेच नंदी आहे आणि हे पण एकदम शांत दिसतो घरचा आहे शांत नाही करतात आहे मुलं त्याच्यामुळे तो शांत दिसतो का हां काय भरपूर ॲग्रेसिव्ह आहे मारतो खूप हां किती आता गटामध्ये ते गटामध्ये 36 ना 36 गटामध्ये होता 8 नंबर पाठवला काय किस्सा मैदानातला आजचा काही गॅरंटी नाही मी नव्हतो बघायला सगळे सगळे व्यक्ती तिथेच आहेत जे मालक आहेत ते समोर तिथे बसले बघा त्यांची गती मला बघा चालेल दादा नमस्कार आपली ओळख द्या ना ग्रुपची माहिती द्या आमची ओळख यतीन राजू शिर्के यतीन राजू शिर्के आम्ही चिपळूणवरनं आलो रत्नागिरी तिथे आम्हाला प्रणित शेठ लाले आणि बोलवलं बच्चा बैलाचे मालक त्यांच्यासोबत पैरा होता आज आमचा 71मध्ये गाडी पाहिली आमची चांगली गाडी पाहिली तोंडावरती टाकाटाकीत निकाल झाला पण चांगलं समाधानी गाडी पाहिली पेंडिंगमध्ये होती नाही पेंडिंगमध्ये नव्हता टाकाटाकी एक अर्ध्या फुटाच्या अंतराने गाडी लागली हां चिपळूणमधनं इकडं कसं काय नाही तिकडे पण शर्ती होतात ना वेगळ्या प्रकारे शर्ती होतात तिकडे 3 फेऱ्याच्या शर्ती असतात आमच्या तिकडे पण आमचा बैल चांगल्या प्रकारे पळतो सेमी क्वार्टर सेमीला आम्ही 2-3 वेळा तिथे राहिलो आज मैदानाचा आनंद घ्या बघून मुंबईचा पुढच्या वेळेस आणखी प्रयत्न करा नक्कीच पुढच्या 22ला अजून मैदान पडलाय मोठा नक्कीच चालेल धन्यवाद थँक्यू मित्रांनो आपण बघू शकता त्या दिवशी बोनवलीला मुलाखत घेतलेली मल्हार बैलाचे मालक कुठेतरी मल्हार यावेळी सीझनला टॉपलाच राहणार आहे कारण का या दिवशी पण आज पण गटपास आहे दादा कितीमध्ये होता बैल 2 नंबर गटात होता हां 7 नंबर तासाला कोणता पायरा होता बलमा हिंदकेसरी आमच्या गावातलाच आहे सोराळी संदीप म्हात्रे गावचा सातपालाला का गावचा सतला ड्रायव्हर कोण होता गाडीवर आमचा घरचाच ड्रायव्हर नाटा ड्रायव्हर हां देवीचा वाडा आणि आजचा काय किस्सा झाला का मैदानात आजचा किस्सा म्हणजे पायऱ्याला बरेच जण म्हणजे नाकारत होती तर आमचं दादा आहेत ते संदीप दा त्यांचं बैल वरती असते तो बोलतो पायरा आम्ही घरचीच पलवणार होतो पण तो बोलला मी वासरू घेऊन येतो आपला बोलतो आपली गाडी घरचीच पलवू नको बोलतो कोणाचा पायरा मागू असं नाही खरोखर ना मल्हार भरपूर त्याच्या पल्लाच्या दौऱ्यावरती तुमचं नाव करतोय हो ते तर आहेच आता पहिल्यापासून करतो पण हा आम्ही काही चर्चेत नव्हतोच पहिल्यापासून ना आम्ही बाईटमध्ये पण नव्हतोच पहिल्यापासून आज आता पहिला 3 फेऱ्याचं मैदान असेल का नाही पहिले केल्यात गट पास करायचं सेमीला मार खायचं
जास्ती न पलवला आम्ही गटाला. आणि नेक्स्ट टाइमला पलवला होता, पाऊस पडला. बादल मानेऱ्याचा आणि हा गटपास झाला होता. हां पाऊस पडला, कॅन्सल झाला. आज फायनल होईल का? आज होणार 100%. आज नियोजन चांगला केला. हां नाही खरोखर एक वेळेला पाऊस पडला, एक वेळेला काहीतरी वेगळंच बाधा आल्या, एक वेळेला टाईम झाला. बघूया, देवाच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने आम्हाला गुलाल होऊन द्या. नक्कीच होईल गुलाल होईल ना. चर्चेत दिला मल्हार. चाल दादा नमस्कार. किती मध्ये होता आपला नंदी? 53 मध्ये नाव सांगा ना तिथं. यज्ञेश नानासाहेब तरस किवळे आणि हृदयांश अनिकेत पांढरे पुनावळे यांचा लारा. अजून काय होतं याच्यासोबत कोण होता? इथला मुंबईतलाच बैल होते. हां मुंगळा. मुंगला. आजचा किस्सा बिस्सा का सांगायला मैदानातला? काय चांगलं मैदान आहे. हां मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी 61 मध्ये गटपास. दादा नमस्कार. कुठला बैल आहे काय? कुठला बैल आहे? दादा कुठला बैल आहे? दापोलीचा बैल आहे. हां काय नाव याचा? रुबाब. तुमच्या ग्रुपची माहिती द्या ना. आमच्या ग्रुपचा सोन्या रुबाब ग्रुप दापोली बारगाव. किती वेळामध्ये आपला 61 मध्ये पळाली. तास? 4 नंबर तासावर. कोण ड्रायव्हर? ड्रायव्हर चेतन ड्रायव्हर बारगाव, आमचा घरचा ड्रायव्हर आहे. नियोजन? नियोजन तो सोम जितेकर करतो. चालेल थोडा चेतन ड्रायव्हरकडे पण जाऊ. चेतन ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. बऱ्याच वर्षांनी भेटा का? हो हो. काय बोलला आज कोणत्या कोणत्या गाड्यावर बसले? आज काय नाही, एकच आपली घरची गाडी आखली हम्म. रुबाबची. गटपात झालाय. मैदान कसा भरलाय? मैदान तर चांगलं आहे, ऊन पण जाम लागतं. उन्हाचं त्याला काहीच नाही करू शकत आपण. ते तर आहे. वरच्या पेक्षा तरी बरं आहे ना. बरं आहे बरं आहे. 8 तास 9 तास जाण्यापेक्षा या बरं आहे. हे बरं आहे. खर्च पण वाचतो, सगळा वाचतो. चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुला. धन्यवाद. एकच गाडी आज का बरं असा? लय ऊन लागतं. चालेल दादा नमस्कार. कोणता बैल आहे? कुठला? वाशिनवेला. किती मध्ये होती गाडी? 29 तास. पहिला काय किस्सा मैदानातला? काय किस्सा वगैरे झाला का मैदानातला? चालेल शुभेच्छा असतील माझ्याकडनं. हरण्या हरण्या. दादा नमस्कार. 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 तुमच्या ग्रुपची माहिती द्या. आमचा बाजीराव सरकार कोशाणे. हां किती मध्ये होता आपला नंदी? 56 गाड्यात होता. आमचा वासरू आहे. हां 56 मध्ये गाडी होती. कोण आहे नियोजन मसाला? नियोजन आमचं विकास शेट टोंबरे हां त्यांनी. आणि कोण होता आम्हाला, पहिल्यात? आपलं कर्जतचे दिघ्यांचा मुद्रेतला मल्हार होता. हां चांगला बैल पळतो. बैलाने गाडी खेचून लावली. काय किस्सा? एक फोनमध्ये त्याने आपल्याला पैरा दिला. आधी आम्ही आमचे नातेवाईक वगैरे आहे त्यांच्याकडे पैरे मागितले की बाबा बघ आपलं वासरू चांगला पळतोय ते. पण मजा करून यायला की नाही काय वासरू किती पळणार आहे काय नाही. आणि आता त्यांच्या गाड्या नाही बसल्या, आपली गाडी बसली गाड्या. दिसण्यावर गेला काय ह्याच्या? हां दिसण्यावर गेला काय तो किती पळणार आहे. पण ते आहे तसं नाही. आगे. चालेल धन्यवाद. मित्रांनो बघू शकता किती मध्ये गटपात झालाय? 32 मध्ये का? काय आजचा नियोजन कोणी बसवला? नियोजन आमच्या साईडचा आहे. हम्म. गाव आहे वाफाला म्हणून, मी कुरूंचा आहे. हम्म. आम्ही जर असं मित्रपरिवार म्हणजे आम्हाला तर माहीत पण नाही कसं ऐकत कसं नाही. हां त्यांच्याजवळ त्याहीच जमलं आमचं. आम्ही आलो पहिल्यांदा. तर आमचं आम्हाला माहीत पण नव्हतं काय गटबीट. चालेल शुभेच्छा त्यांना सर्व असतील. माहीत आहे. तर आम्ही त्यांच्या जोडीला आलो. चालेल तर शुभेच्छा. पहिल्यांदा आलो ना, पहिल्यांदाच गट झाला आमचा. होईल म्हणजे सेमीला पण बसेल. चालेल. दादा काय आला आज गाडीचा? काय नाही, चालू गाडीमध्ये चाक निघाला हां त्यामुळे व्हायरस लागला थोडा. पाय थोडा उचलतो बघा तो कापत मागचा. होता कशी पाहिजे. चला पुढच्या वेळेस तयारी करा नीट. हे पोरं यार सगळे यार. नाही मला फक्त गटपातची पाय. दादा नमस्कार. नमस्कार. कोणते कोणते बैल आणले आज? आज घरचा गाडी आहे, जुल्या आणि एलपी. दोन्ही सोबत पडले कसं काय? नाही एलपी कांगारमध्ये पाहिला आणि त्याला तो दुसरा होता किरण शेलरचा वासरू होता. हां का कोणता? किरण शेलरचा कुठला वासरू होता? जॅगवार. जॅगवार मध्ये पळाला. अरे बारीकच वासरू पळाला. काय नियोजन या गाडीचा? किस्सा बिस्सा आजचा? ही गाडी गटपात झाली, चांगली गाडी गती लागली, खुल्ला गटपात झाला. कांगारू आणि एलपी पाला. आणि ही गाडी किती मध्ये उतरली? ती गाडी 3 नंबरला होती. हां
आज काय ड्रायव्हर कोण होता? केतन ड्रायव्हर चाल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. आहे सेमीला आहे. मित्रांनो पाहू शकतात आपल्या सर्वांचा खाली या ठिकाणी मागच्या वेळी देखील ना सेमी थाटाने पास केलेला गोविंदा या ठिकाणी आहे. आता कोणती कोणती महिला आलेत? शंभू आहे, गोविंदा आहे, किती म्हणजे झाला हा? 67 आणि तो 23. गोविंदा सोबत कोण आहे? कार्टून आहे जालन्याचा कार्टून. जालन्याचा आणलाय. आणि याच्यासोबत त्याला पण जालन्याचा तुंतून आहे. भारीच बैला आणले दोन्ही पण. आज काय गोविंदाकडनं काय आशा लागली तुम्ही? काय नाही, फायनलची अपेक्षा. इथं मुंबईमध्ये आम्हाला फायनलची अपेक्षा आहे. नंबर किती पण येऊ. हां, कशी गती लागलेली गटाला? ती लागली चांगली गाडी आहे, सेमीला होईल पास. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील गोविंदाला. मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी खारघरचा डॉन गटपास झालाय. कितीमध्ये होती रे गाडी? 59 मध्ये. कोण होता पायरा? पैरा भवान. हां, अजून दुसऱ्याला दुसऱ्याला आता घरचीच गाडी होती. काय किस्सा वगैरे काय? नाही, चालेल की. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर माहीत नाही मला पण. ठीक आहे, चालेल. दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या ग्रुपची माहिती द्या ना. आपला ग्रुप चायना ग्रुप मानिवली, आयक ग्रुप बिरदोले, संदेश पडोल, एकविरा पुणे. आज पलतो बैल बघिरा. कुणाच्या मध्ये होता आज बैल? आज 5व्या गटामध्ये पळाला. हां, कोण होता पायरा? पहिला आपला ना पुण्याचा आहे, आपला काय काटापूरचा. हां, कुणी नियोजन बसवलं? आपलंच आम्ही दोघे मिळून केलं, संदेश पडोल, चालेल. पण ड्रायव्हर कोण होता? आजचा काही किस्सा कार्तिक विस्सा पडोल, एकविरा. किस्सा आजच्या महिन्यामधला काय? आजचा किस्सा म्हणजे आज म्हणजे लवकरच्या गटामध्ये पल्ला भेटला, जरा फायदा आला, बैलाला आराम भेटला. आराम भेटला. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद. मित्रांनो बघा पुण्याचा हा वासरू आहे. दादा नमस्कार. काय नाव आहे वासराचं? सोन्या. कुठला आहे सोन्या? हां काय नियोजन बसवला? कुणी बसवलं नियोजन? हां काय. आजचा मुंबईचा मैदान कसा वाटला तुम्हाला? सुंदर आहे. काय किस्सा वगैरे आजच्या मैदानातला काय तुम्हाला? नाही काय, हां, सुंदर मैदान. कोण गाडीवर होता ड्रायव्हर? गाडीचा ड्रायव्हर एकविराचा ड्रायव्हर. एकवेरीच आहे, कार्तिक ड्रायव्हर काय. याची एखादी दोन्ही साईड पब्लिकनी बोललं. तिरकवाडीचं ओपनच्या मैदानामध्ये कडनी पास आहे सेमी. म्हणजे आज फायनलला आहेत तुम्ही. असं नशिबात तर 101 टाक. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. बघा मित्रांनो 50-50 धावणीचा जुना वस्ताद या ठिकाणी गटपास झाला आहे. दादा नमस्कार. आज काय नियोजन बसलं याचा? तेच एक आपला हे वासरू होता मित्राचा जे हां, ते आता सेमी 18मध्ये सेमी गट 18मध्ये गाडी म्हणजे आपली झाली, गट 5 झाली 18मध्ये. हां, काय किस्सा वगैरे झाला का मैदानात? नाही काय नाही, म्हणजे अशीच गाडी घास झाली, हां, निकाल आपला लागला म्हणजे. चालेल. वासरू कोण आहे तो? वासरू आपला एक मित्र आहे, याच्या भाषेचं आहे ना, जालिंदर, आपला जालिंदरच्या भाषेचं. त्याच्या भाषेचं आहे. चालेल. दादा नमस्कार. कुठला बाई रे बाई? मानिवली. हां, तुमच्या ग्रुपचं नाव सांग. शिकारा ग्रुप. कुणी नियोजन बसवलं? कोणत्या ह्याच्यात आता? हां काय. चालेल, किती मध्ये होता? किती 17 मध्ये. चालेल. दादा नमस्कार. कुठला ग्रुप कोणता? योगी आगर किती मध्ये झाला गटपास? 66 मध्ये. कोण होता पायऱ्याला? पहिल्याला वरदान मेहरबान परत भंडारीच्या. हां काय. चालेल, कुणी नियोजन बसवलं? ते आम्हीच बसवलं. हां, आजच्या मैदानात काय किस्सा वगैरे? काय नाही. चालेल. दादा नमस्कार. कुठला बैल आहे हा? हा नाशिक. नाशिकचा गजा. हां काय. कुणाच्या नियोजनात पडणार आज? तो आज सोनू शेठ बोपतराव. हां, कोणता बैल त्याला? आपला सिकंदर आहे. काय आजच्या मैदानात किस्सा वगैरे काय? आज काही नाही, आज आम्ही 8व्या गटात पळालो. हम्म. तो कमीत कमी 3-4 छकड्यांनी गट काढला.
ड्रायव्हर कोण आहे सोबत ड्रायव्हर तुमचा? आमचा नाशिकचा आहे, नाशिकचा आशिक राहुल आव्हाड. हां चालेल. नाशिकचा आशिक. हो, राहुल आव्हाड. चालेल. शुभेच्छा असतील माझ्याकडनं तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. फक्त हे आपलं ह्याचं घेतो गटात पास झालेला. हां येईल. हे कितीमध्ये आपली गाडी होती? 89 मध्ये. कोण कोण पायरा होता? विराट दीपक शेठ सावंत कडाव आणि कैलास शेठ मते कशेळे हां यांचा विराट वासरू. कुणी नियोजन बसवला? तो आम्हीच नियोजन केलंय. गाडीवर तुम्हीच होता का? हो, मी ड्रायव्हर होतो. अजून ना आजचा मैदानात किस्सा काय वगैरे झाला का? काय नाही, एकदम मस्त. किती नंबर तासाला गाडी होती? 5 नंबर तासाला 89 मध्ये गटामध्ये. सेमीच्या आता किती मध्ये चिठ्ठी काय आशा निघाली का? आता सध्याने काढली, आता नाही घेतलेत काढायला. चालेल. माझ्याकडनं शुभेच्छा असतील. आणखी कोणते नंदी आणलेत का? आहेत नाही ते पुढे पण आहेत. चालेल. हो, धन्यवाद. कोण कोण गटपास झाले त्यांची? दादा नमस्कार. नमस्कार. कोणता नंदी हा? सर्जेराव. किती मध्ये गट झाला? 27 मध्ये. 27 मध्ये. काय नियोजन बसवला? नियोजन काय नाही, आपल्या देवलवाडीचा दगडू आहे त्याच्यासोबत नियोजन. दगडू मागच्या वेळेस पण फायनलला राहिलेला. आज काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे फायनलला राहिला पाहिजे गाडी. हां तुम्हीच हाकलणार, तुमच्या हातात हो, होती. हो. आणखी काय किस्सा वगैरे झाला का मैदान आज? काय नाही, एकदम व्यवस्थित. वासराचा कसा दुसऱ्या वासराचा नियोजन बसून थोडा कठीण असतं ना मैदानात. हो, पण आदातच आहे, दुसरा पण नाही. हां हा, आदात वासरू. चालेल. अजून काय अपडेट द्यायची का तुम्हाला? काय नाही, ठीक आहे. बाकी काय आपला बघू, आता इच्छा आहे आपली बसायला पाहिजे गाडी, राहायलाच पाहिजे फायनलला गाडी. मग चालेल राहीलच.